नमस्कार, स्वागत है आपका SRTV न्यूज नेटवर्क में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। बच गया बिगुल, बिछ गई चुनावी बिसात, किसका बजेगा डंका और किसकी होगी मार सत्ता के। भारतीय जनता पार्टीचा लंदन में आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लंदन में आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रभाग 30 मधून आपण चंदन आगरे आपण उमेदवार आहात भारतीय जनता पार्टीचे। आता शेवटच्या टप्प्यावर हा प्रचार पोहोचलेला आहे। येथील जे नागरिक 15 तारखेला मतदानाची तिथी आहे म्हटलं, काय आपलं आग्रहाची विनंती राहणार त्याबद्दल सांगा। मी प्रभाग 30 मधून चंदन आगरे ब मध्ये उभा आहो आणि मी जेव्हा इथे प्रचाराला निघालो, भारतीय जनता पक्षाला भारतीय बँकेने मला दिली तिकीट आणि सोबत सर्वांचा साथ हा मी पाहून राहिलो की एवढे लोक हे होऊन राहिले, एवढा रिस्पॉन्स मला भेटून राहिला की मला वाटतं की मी आजच निवडून जिंकलेलो आहे। आणि निवडणूक जिंकल्यानंतर मी माझ्या प्रभागामध्ये एकही काम उर्वरित ठेवणार नाही, कारण की हा गोर गरीब जनतेच्या आणि बाकी लोकांच्या मला सर्व एवढ्या लोकांना साथ मिळाला की मला वाटत नव्हतं की वाटतच नव्हतं की एवढा भरपूर मतदान मी निवडून येणार आहे, माझी गॅरंटी होती। पण एवढ्या भरदोस्त मतदान मी निवडून येईल हे मला आज माहीत पडलं की उद्या परवा जेव्हा मतदान होईल तर मला आजच माहीत पडलं की भरदोस्त मतदान निवडून आलेलं आहे। महानगरपालिकामध्ये जितके पण उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रचारार्थ आपले CM साहेब देवाभाऊ उतरलेले आहे म्हटलं, कसं वाटतं आपल्याला, काय चित्र राहणार? देवाभाऊ तो नेहमी आमच्या सोबतच राहिले आहे। माननीय गडकरी साहेब देवाभाऊ हे आमच्या नेहमी सोबत राहते। एक छोट्याशा कार्यकर्त्याला मोहनभाऊ होते तिकीट देऊन भारतीय सरकार म्हणजे लोकांना दाखवून दिलं का भारतीय जनता हा गरीब जनतेसोबत आणि गरीब कार्यकर्त्यासोबत नेहमी पाठीशी खंबीरपणे उभा आहे। प्रभाग 30 मध्ये समर्थन आणि जन आशीर्वाद आपल्या भारतीय जनता पार्टी जे आपले उमेदवार आहे, पॅनल जे आहे आपलं, त्यांच्या पाठीशी आहे। काय आपण येथील मतदारांना आवाहन करणार, काय विनंती करणार? आम्ही 4 उमेदवार आहोत, 4ही सशस्त्र उमेदवार आहोत। सर्वांच्या पट्ट्यामध्ये भरदोस्त प्रतिसाद भेटून आला आणि त्यांना रिस्पॉन्स पाहून आम्ही पुन्हा बहुमताने निवडून आम्ही जेव्हा येऊ तेव्हा विकासाची गंगा जे आता नागपूर शहरामध्ये वाढून राहिली, देशामध्ये जे वाहून राहिली, तशीच गंगा आम्ही आमच्या प्रभागामध्ये वाहू। छोट्या मोठ्या जे 8 वर्षांनी निवडणूक झाली नाही आणि प्रभाग असा अधिकाऱ्याच्या हातामध्ये सोपलेला होता, पण त्यांनी काही काम केले नाही, नुसते असे प्रभाग पडलेला आला। आम्ही एक छोट्या गोष्टीवर लक्ष देऊन विकासाची गंगा जशी वाहून राहिली त्याला डबल करण्याचा प्रयत्न करू। नागरिकांचा अधिकार आहे मतदान करणे। आता हे 15 तारखेला मतदानाची तिथी आहे। येथील जे नागरिक बंधू आहे, मतदार बंधू आहे, त्यांना आपला काय मेसेज राहणार? मेसेज काय राहणार? काय वाटतं म्हणजे मताधिकारी येऊन बहुमताने निवडून द्या असं मी सर्व नागरिकांना सांगतो की मतदान हा तुमचा अधिकार आहे आणि तो 5 वर्षानंतर मिळते आपल्याला, पण दुर्दैवाने हा आपल्याला 8 वर्षानंतर मिळून आला। म्हणजे तुमच्या मताची जी किंमत होती, जशी आपण LIC भरतो ते 5 वर्षात डबल होते, तर 8 वर्षांत ट्रिपल झालेली आहे। तुमच्या मताची किंमत तुम्ही ओळखून घ्या आणि सकाळी लवकर उठून आपले कामं आई न करता पहिले मतदान अधिकार बजवा। अधिकार बजावल्यानंतर मग तुम्हाला जे कामं करायचे करा, कारण की तुमचा अधिकार हा खूप अमूल्य आहे। तुमच्या मते आम्ही निवडून येणार आहे आणि विकास तुमच्या मताने घेणार आहे। आणि कोणत्याही प्रबोधन न करता इथे मोठे मोठे धनाढ्य लोक उभे आहे, ते तुम्हाला पैशाच्या दारूच्या हा लोभन देईल। उद्यापासून हे काम होणार आहे, त्यांच्या सर्वांचा बचाव करून आपल्याला मतदान करायला हे मी मतदाराला सांगतो। एक नारे देऊन द्या सर। भारतीय भारतीय जनता पार्टीचा विजय